Now we will continue concept of hydrolysis. Concept of hydrolysis काय आहे लक्षात ठेवा. हायड्रोलायसिस म्हणजे काय, सिम्पली रिॲक्शन विथ वॉटर मॉलिक्यूल, सिम्पली रिॲक्शन विथ वॉटर मॉलिक्यूल, याला हायड्रोलायसिस म्हणायचं लक्षात ठेवा. तर प्युअर वॉटरमध्ये जे अपोजिटली चार्ज आयन्स आहेत, कुठले हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन, हे दोघांची संख्या सेम असते लक्षात ठेवा. जर का अपोजिटली चार्ज आयनची संख्या सेम असेल, जेवढे पॉझिटिव्ह असतील तेवढेच निगेटिव्ह असेल, तर ते कसं असेल, न्यूट्रल असेल लक्षात ठेवा. तर प्युअर वॉटर हे न्यूट्रल असतं लक्षात ठेवा. ठीक आहे. जर का एखाद्या सॉल्टचे आयन्स आहेत ते वॉटरच्या आयन्सशी रिॲक्ट होत नसतील, इफ द आयन्स ऑफ द सॉल्ट विच डू नॉट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ द वॉटर, प्युअर वॉटर काय सांगतात ते की आयन्स ऑफ द सॉल्ट विच डू नॉट रिॲक्ट विथ, म्हणजेच काय, कटायन्स ऑर द अनायन्स ऑफ द सॉल्ट विच डू नॉट रिॲक्ट विथ द आयन्स ऑफ द वॉटर मॉलिक्यूल, म्हणजेच काय, कटायन्स ऑर आयन्स ऑफ द सॉल्ट विच डू नॉट रिॲक्ट विथ द H3O पॉझिटिव्ह ऑर OH मायनस आयन, देन द सॉल्ट सोल्युशन न्यूट्रल असेल. सॉल्टचं सोल्युशन न्यूट्रल केव्हा असेल, जर का सॉल्टचे जे आयन्स आहेत, अपोजिट चार्ज आयन्स आहेत, प्लस आणि मायनस हे जे अपोजिट आयन्स चार्ज आहेत, they do not react with the ions of the water molecule, then the solution of the salt कसं असेल, न्यूट्रल असेल. जर का दुसरी on other hand, if the cations or the anions of the salt, if the cations or anions of the salt which reacts with the ions of the water molecule, then they behaves as acidic or basic, they produces acidity or basicity. जर का आपण या ठिकाणी सॉल्टचे जे आयन्स आहेत, अपोजिटली चार्ज आयन्स आहेत, ते वॉटरच्या आयन्सशी जर का रिॲक्ट होत असतील, तर ते सोल्युशन आयदर ॲसिडिक असेल अथवा बेसिक असेल लक्षात ठेवा. म्हणजेच काय, द रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ द सॉल्ट and the ions of the water molecule, the reaction is called as hydrolysis reaction. Hydrolysis reaction म्हणजे काय, सॉल्टची जे आयन्स आहेत, प्लस आणि मायनस जे आयन्स आहेत, सॉल्टचे आयन्स अपोजिट असतात, त्यांचे आयन्स मध्ये रिॲक्शन, आणखी रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ द सॉल्ट अँड द आयन्स ऑफ द वॉटर मॉलिक्यूल, reaction between ions of the salt and the ions of the water molecule, the reaction is called as hydrolysis reaction. याला काय म्हणायचं, हायड्रोलायसिस रिॲक्शन. यामध्ये काय होईल, या ठिकाणी सपोज BA इज अ सॉल्ट आहे लक्षात ठेवा. BA हा एक सॉलिड सॉल्ट आहे, तो वॉटर मॉलिक्यूलशी रिॲक्ट झाला लक्षात ठेवा. वॉटर मॉलिक्यूल हा HOH आहे, हा प्लस आहे आणि हा मायनस असतो लक्षात ठेवा. जर का कटायन ऑफ द सॉल्ट हे वॉटरशी रिॲक्ट झाले, कटायन ऑफ द सॉल्ट वॉटरशी रिॲक्ट झाले, तर काय तयार होईल, बी आणि हा OH तयार होईल लक्षात ठेवा. बी आणि OH काय तयार होईल, BOH, म्हणजे काय, हा बेस आहे लक्षात ठेवा. बेस मध्ये काय असतं, OH असतं, यासाठी हा बेस आहे. हे एक सॉल्ट आहे, कन्सिडर केलं आपण. B प्लस आहे आणि A, सॉल्ट मध्ये अपोजिटली चार्ज आहे असं लक्षात ठेवा. B प्लस आहे, A मायनस आहे. तर कटायन्स ऑफ द सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर प्रोड्युसेस बेसिसिटी, म्हणजे हा बेस तयार झाला लक्षात ठेवा. ऑन अदर हँड, इफ द अनायन्स ऑफ द सॉल्ट, हे सॉल्टचं जे अनायन आहे निगेटिव्ह आहे, अनायन्स ऑफ द सॉल्ट विच रिॲक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल प्रोड्युसेस ऍसिडिटी, म्हणजे हा ऍसिड बनवतो लक्षात ठेवा. ऍसिड म्हणजे काय, त्यामध्ये H प्लस असतो लक्षात ठेवा, हायड्रोजन असतो या ठिकाणी दाखवले लक्षात ठेवा. तर डेफिनेशन काय सांगायचं आहे की आपल्याला कटायन्स ऑफ द अनायन्स, एक तर कटायन अथवा अनायन विच रिॲक्ट विथ वॉटर प्रोड्युसेस ऍसिडिटी और बेसिसिटी. एक तर अथवा असं सांगू शकतो, कटायन्स और अनायन्स, एक दोन्हीपैकी, अथवा बोथ द आयन्स ऑफ द सॉल्ट, आयदर कटायन और अनायन अथवा बोथ द आयन्स ऑफ द सॉल्ट विच रिॲक्ट विथ वॉटर produces acidity or basicity, the reaction is called as hydrolysis reaction लक्षात ठेवा. हायड्रोलायसिस रिॲक्शन म्हणजे काय सांगायचं या ठिकाणी की कटायन्स और अनायन्स और बोथ द आयन्स, दोन्ही आयन्स, एक तर कटायन अथवा अनायन अथवा दोन्ही आयन्स त्या वॉटर मॉलिक्यूलशी रिॲक्ट होतात आणि तयार करतात ऍसिडिटी और बेसिसिटी. सो द रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हायड्रोलायसिस रिॲक्शन. कन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस लक्षात ठेवा. हायड्रोलायसिस रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ द सॉल्ट, जनरल आयन्स ऑफ द सॉल्ट अँड द आयन्स ऑफ द वॉटर, इट इज कॉल्ड एज हायड्रोलायसिस. ह्याला हायड्रोलायसिस म्हणतो लक्षात ठेवा. क्लासिकल डेफिनेशन कसं सांगायचं की कटायन और अनायन और बोथ द आयन्स ऑफ द सॉल्ट विच रिॲक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल, cation or anion or both the ions of the salt which reacts with water molecule produces acidity or basicity. So this is called as hydrolysis reaction लक्षात ठेवा. आता या ठिकाणी टाइप्स ऑफ हायड्रोलायसिस लक्षात ठेवा.
स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असतात. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस या ठिकाणी काय NaCl. NaCl काय सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड कुठला HCl येतो लक्षात ठेवा. स्ट्रॉंग बेस म्हणजे काय या ठिकाणी NaOH येणार. मग तसंच त्याप्रमाणे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस येईल. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस येईल या ठिकाणी. स्ट्रॉंग ऍसिड या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. तर स्ट्रॉंग ऍसिड आपण या ठिकाणी कुठलं घेऊया तर स्ट्रॉंग ऍसिड NH4Cl हा एक सॉल्ट घेऊया. NH4Cl. स्ट्रॉंग ऍसिड कुठला यामध्ये HCl ला येतं लक्षात ठेवा. HCl म्हणजे काय हा Cl म्हणजे काय HCl कडून आलेला असतो लक्षात ठेवा. आणि NH4 म्हणजे कुठून आलेला असतो NH4OH मधून आलेला असतो. तर हा काय सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस आहे लक्षात ठेवा. मग स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड लक्षात ठेवा. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड या ठिकाणी स्ट्रॉंग बेस KOH असं कन्सिडर करूया स्ट्रॉंग बेस. आणि वीक ऍसिड ऍसिटिक ऍसिड घेऊया CH3COOH. ह्या दोघांची रिएक्शन झाल्यावर काय आपल्याला मिळेल हा OH आणि हा H वॉटर मॉलिक्यूल मिळतो लक्षात ठेवा. हा K जो आहे तो ऍसिटिक आयनला कंबाईन होईल. म्हणजेच हा एक्झाम्पल कसा झाला CH3COOK आला लक्षात ठेवा. हा सोडियम हा पोटॅशियम ऍसिटेट आहे. पोटॅशियम ऍसिटेट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड. हे त्याचप्रमाणे काढले असतं लक्षात ठेवा. अशा प्रमाणे हे सुद्धा सॉल्ट काढले असतं लक्षात ठेवा. तर पोटॅशियम ऍसिटेट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड लक्षात ठेवा. मग आणखी एक पाहू शकतो आपण लक्षात 3 प्रकारचे सॉल्ट आहेत. ए स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस आहे लक्षात ठेवा. स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड आहे लक्षात ठेवा. हा स्ट्रॉंग बेस आहे हा वीक ऍसिड आहे. आणखी पाहू शकतो आपण वीक ऍसिड आणि वीक बेस. वीक ऍसिड अँड वीक बेस. अमोनियम ऍसिटेट CH3COONH4. ऍसिटिक आयन म्हणजे काय ऍसिटिक ऍसिड आहे वीक ऍसिड आहे. आणि NH4 म्हणजे कशापासून आला तो NH4OH तो वीक बेस आहे लक्षात ठेवा. हे टाइप्स ऑफ सॉल्ट आहेत. आपल्याला डेफिनेशन काय हे फार महत्त्वाचं लक्षात. डेफिनेशन काय पाहिजे आपण हायड्रोलायसिस म्हणजे काय. सो cations or anions or both the ions of the salt which reacts with water produces acidity or basicity. So this is called as hydrolysis of salt लक्षात ठेवा. कुठलं सॉल्टचं सोल्युशन हे न्यूट्रल असेल लक्षात ठेवा. Those salt whose ions do not react with ions of the water molecule. That means what? The ions of the salt which do not react with the ions of the water molecule, then the resulting solution of the salt जे आहे ते neutral in nature असेल लक्षात ठेवा. Then we will see the next point in the next period. Okay.